नमस्कार मंडळी. स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून घेणारी सुनीता आंधळे हिच्याबद्दल अतिशय धक्कादायक आणि अत्यंत गंभीर असे खुलासे तिच्या जुन्या सहकारी महिलेने केले आहेत. त्यामुळे आळंदीसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर माहिती पाहण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आळंदी येथील संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून घेणारी सुनीता आंधळे हिच्या संस्थेमध्ये 100हून अधिक अल्पवयीन वयोगटातील मुली अध्ययन करण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी, संस्थेत वारकरी संप्रदायाचं, आपल्या धर्माचं शिक्षण घेण्याकरता आणि आपल्या मुलीवरती संस्कार पडण्याकरता, मुली वाईट वळणावर जाऊ नये आणि लेकरांनी सद्गी लागावं म्हणून महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून सर्वसामान्य लोक आपल्या मुलींना मोठ्या विश्वासाने महाराज म्हणून सुनीता आंधळे यांच्यासारख्या महिला कीर्तनकाराकडे शिकवण्यासाठी पाठवतात. मात्र ज्या संस्थेला श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था असं नाव देण्यात आलं आहे, त्या संस्थेमध्ये सुनीता आंधळे यांच्यासारखे काही मूर्ख नालायक असे महाराज मंडळी बदनाम करण्याचं काम करत आहे. आपल्या हिंदू धर्माला बदनाम करण्याचं आणि आपल्या वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचं पाप असे ढोंगी महाराज मंडळी करत आहे. यात सुनीता आणि अभिमन्यू आंधळेच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकत असणाऱ्या 19 वर्षीय मुलीवरती सुनीता आंधळेचा नवरा अभिमन्यू आंधळे, अण्णासाहेब आंधळे आणि त्याच्या आणखी 2 सहकार्यांनी अमानुष अत्याचार केले. एवढेच नाही तर त्या पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला धमक्या देखील दिल्या. त्याचबरोबर पोलिसांनी देखील पैसे खाऊन घालून हा तपास बंद करावा यासाठी दबाव देखील टाकण्यात आला. मात्र एवढे सगळे लफडे करून सुद्धा एवढ्या कमी कालावधीमध्ये आंधळेची कसं काय 5 मजली बिल्डिंग आळंदीमध्ये थाटात उभी आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आणि खुलासा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. कारण संदर्भातील माहिती खुद सुनीता आंधळेची जुनी सहकारी दिली आहे. खरं तर स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकार म्हणवणाऱ्या या महिला कीर्तनकार सुनीता आंधळेचे अनेक शहरातील, जिल्ह्यातील, त्याचबरोबर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय पुढाऱ्यांशी, त्याचबरोबर धनदांडग्या लोकांसोबत चांगले आणि जिव्हाळ्याचे संबंध असल्याचं सर्वांनाच माहीत आहे. एवढंच काय तर यातील अनेक राजकीय पुढारी सातत्याने सुनीता आंधळेकडे येत असतात. दरम्यान या संदर्भात बोलत असताना नंदा थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार सुनीता आंधळे, प्रवीण आंधळे, अभिमन्यू आंधळे, अण्णासाहेब आंधळे हे सर्व लोक राजकीय पुढारे असतील. त्याचबरोबर समाजातील दडाणग्या लोकांना त्यांच्या पुढे लागूनचा करायचे आणि त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन ब्लॅकमेल करायचे आणि त्याच ब्लॅकमेलिंगच्या पैशातून यांच्या संस्थेला मदत व्हायची. महत्वाची बाब म्हणजे नंदा थोरात नावाच्या महिलेने काही लोकांचे तर थेट जाहीरपणे नाव देखील घेतले आहे. यामध्ये महत्वाचं नाव आहे ते म्हणजे बाळासाहेब सानप नावाचा एक कार्यकर्ता. तो या सगळ्या गोष्टी करतोय. आता बाळासाहेब सानप याचा रोल नेमका काय आहे, तो सुनीता आंधळे यांचा कोण हे येणाऱ्या काळामध्ये बाहेर येईलच आणि हे सर्व मी पुरासहित दाखवल. हे सर्व पुरासा आणि हे सर्व पुरा याबद्दलचे सर्व पुरावे देखील असल्याचं नंदा थोरात यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर हे प्रकरण दाबण्यासाठी मुद्दामपणे बाळासाहेब सानप त्याच्या राजकीय नेत्यांचा पाठिंबा घेत आहे. एवढंच नाही तर आपली राजकीय आणि आर्थिक ताकद वापरत हा सुनीता आंधळे यांच्यासाठी किती धडपड करतोय हे स्पष्टपणे दिसत असल्याचं देखील यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुनीता आंधळे यांच्याबद्दल मोठे खुलासे होताना पाहायला भेटत आहे. दरम्यान सुनीता आंधळे ही बाळासाहेब सानप यांच्या म्हणण्यानुसारच मोठमोठ्या फेस्टिवल कार्यक्रमामध्ये आंधळेची तारीख घेण्यासाठी बाळासाहेब सानपचा आग्रह असायचा. परंतु तो आग्रह का असायचा, एवढे त्याचे काही जिव्हाळीचे संबंध होते असे आणि इतर अनेक प्रश्न निर्माण होत आहे. स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार बाळासाहेब सानप यांनीच सुनीता आंधळे आळंदीमध्ये ही बिल्डिंग बांधून दिल्याची माहिती देखील समोर आली आहे. खरं तर हा बाळासाहेब सानप कोण आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. बाळासाहेब सानप हा एका विशिष्ट पक्षाचा माजी नगरसेवक आहे आणि त्यामुळेच तो आपल्या राजकीय ओळखींचा आणि आपल्या पैशाचा वापर या प्रकरणात देखील करत असल्याचं दिसून येत आहे. याचं कारण असं की सुनीता आंधळे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर देखील पोलीस दिरंगाई करत होते. एवढेच नाही तर पोलिसांनी गुन्हा
नोंद करून पीडित मुलीला आणि तिच्या आई वडिलालाच धमकवलं आणि त्यांना पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये येऊ नका, तुम्हाला जास्त कळत असेल तर तुम्ही तपास करा असं म्हणत झिडकावून लावलं. आणि तोच पोलीस PI हा त्या दिवशी रात्री म्हणजेच ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्या दिवशी पीडितेने आपली सर्व हकीकत आपल्या आई वडिलांना सांगितलं, परिसरातील व्यक्तींना सांगितलं. त्या सर्व जणांनी पोलीस स्टेशनमध्ये येत गुन्हा दाखल केला. अगोदर हा मुजोर PI गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा दिरंगाई करत होता, मात्र शेवटी जनतेच्या रोषांसमोर आहार मानत त्याने गुन्हा दाखल केला. आणि ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला हाच PI बाळासाहेब सानप सुनीता आंधळे हिच्या घरी बसून फोटोशूट करत होता आणि ते व्हिडिओ देखील समाज माध्यमावरती व्हायरल होत आहे. खरं तर PI ला एवढं काय सुनीता आंधळेचा पुळका आला आणि बाळासाहेब सानप एवढं का सुनीता आंधळेसाठी करतोय हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे बाळासाहेब सानप आणि सुनीता आंधळे यांचे नेमकं संबंध काय आहे, त्यांचे कोणते असे टोकाचे आणि कोणते असे जिव्हाळ्याचे संबंध आहे हे संपूर्ण जगासमोर आलेच पाहिजे अशी मागणी आता स्थानिक करू लागले आहेत. कारण आतापर्यंत जेवढे काही कार्यक्रम असतील, जेवढे काही घरगुती प्रोग्राम असतील, त्या सर्व प्रोग्राम मध्ये बाळासाहेब सानप हायलाइट राहिला आहे. एवढंच नाही तर सुनीता आंधळेला जी इनोव्हा क्रिस्टा गाडी घेऊन दिली आहे ती देखील बाळासाहेब सानपनेच गिफ्ट दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे केवळ आळंदीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. परंतु या सर्व घटनेनंतर आपण देखील विचार करणं गरजेचं आहे. आपण ज्या विश्वासाने सुनीता आंधळे सारख्या महिला कीर्तनकारावरती विश्वास ठेवून आपले मुलं असतील, मुली असतील, शिक्षणासाठी, वारकरी शिक्षण घेण्यासाठी, धर्मांचे शिक्षण घेण्यासाठी आळंदी सारख्या पवित्र तीर्थस्थळाचं महत्त्व कमी करणं, तीर्थस्थळाची बदनामी करणं किंवा वारकरी संप्रदाय आणि आपल्या हिंदू धर्माविषयी बदनामी करणं, वारकरी संप्रदायाबद्दल संदेह निर्माण करणं बिलकुलच नाही. परंतु कोणीतरी म्हटलं आहे ना, आपल्या देशाला बाहेरच्या शत्रूचा धोका नाही, आपल्या देशाला सर्वात जास्त धोका आहे तो अंतर्गत शत्रूचा. तसंच आपल्या वारकरी संप्रदायाला देखील इतर कोणीही बदनाम करू शकत नाही. कारण वारकरी संप्रदाय हा स्वतःच भगवान विष्णूचे अवतार असणारे संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकोबाराय आणि अनादी कालापासून हा संप्रदाय चालू. मात्र या आळंदी तीर्थक्षेत्राच्या भूमीमध्ये सुनीता आंधळे, अभिमन्यू आंधळे आणि यांच्यासारखे इतर महाराज मंडळी अपवित्र करण्याचं काम करत आहे. अशा नालायक आणि नीच प्रवृत्तीच्या लोकांना निश्चितपणे धडा शिकवणं गरजेचं आहे. अन्यथा यांचा आदर्श घेऊन येणारी नवीन पिढी देखील त्याच मार्गाला जाईल अशी भीती निश्चितपणे निर्माण होत आहे. कारण ज्या पद्धतीने हे हवाबाजी करतायत, ज्या पद्धतीने हे रील काढतायत, सोशल मीडियावरती उघडे नागडे फोटो पोस्ट करतायत, खरं तर ही सुनीता आंधळे स्वतःला महिला कीर्तनकार आहे, परंतु हातभर टॅटू तिने आपल्या हातावरती काढलेला आहे, मानेवरती काढला आहे. ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे याचा सुद्धा विचार झालाच पाहिजे. आपण नेमकं लोकांना संस्कृती शिकवतोय ही आपणच अधोगतीकडे नेतोय हा सुद्धा विचार करणं गरजेचं होतं. मात्र असे लोक केवळ प्रसिद्धीच्या हव्यासपोटी कोणत्याही थराला जाऊ शकतात. एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून सुनीता आंधळे आणि बाळासाहेब सानप यांचं नेमकं संबंध काय आहे, आळंदीमधील सुनीता आंधळेची 5 मजली बिल्डिंग कोणी बांधून दिली, त्याचबरोबर कशा प्रकारे बाळासाहेब सानप यांनी सुनीता आंधळेच्या प्रकरणात हस्तक्षेप केला, एवढंच नाही तर अजून सुद्धा सुनीता आंधळेची जमीन मिळवण्यासाठी बाळासाहेब सानप हा शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे स्थानिकांनी देखील या संदर्भात आता उघडपणे भूमिका घेण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे. अनेक स्थानिकांनी प्रसार माध्यमांशी बोलत या संदर्भात खुलासा केला आहे की स्वतःला महाराज म्हणणारी ही सुनीता आंधळे हिला नको त्या अवस्थेमध्ये अनेक स्थानिकांनी बघितल्याचं देखील आरोप आणि प्रत्यारोप केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही सातत्याने सुनीता आंधळे, अभिमन्यू आंधळे आणि इतर त्यांच्या संबंधित जे काही महाराज मंडळी आहे त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ते काही संपर्क करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी तयार नाही. खरं तर आमचं एक म्हणणं आहे की तुम्ही जर गुन्हेगार नाहीत, हे सर्व आरोप खोटे आहेत, एवढंच नाही तर तुम्ही विशिष्ट जातीचे आहात म्हणून तुम्हाला बदनाम करण्याचे षडयंत्र कोणी आखत आहे
असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही मीडिया समोर या, तुमचं स्पष्टीकरण द्या, तुमच्याकडे असलेले पुरावे द्या। जर का तुमचे फोटोज, तुमचे व्हिडिओज आणि इतरही सर्व पुरावे तुमच्या विरोधात स्पष्ट दिसत असतील तर जाहीरपणे सर्व काही होत असेल आणि स्थानिक देखील आता अशा प्रकारे स्पष्टीकरण देत असतील तरी अत्यंत गंभीर बाब आहे। सुनीता आंधळे सारख्या कीर्तनकार असतील, संस्था चालक महिला यांच्यावरती देखील या संबंधाने कारवाई झालीच पाहिजे। यांचं नेमकं शिक्षण काय आहे, नेमकी पार्श्वभूमी काय आहे, हे कोणत्या कुटुंबातून येतात, यांनी संस्था टाकण्या अगोदर काय काय लफडे केले आहे, यांचे काय प्रकरण आहेत, याचा सुद्धा निश्चितपणे विचार वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठित आणि सन्माननीय व्यक्तींनी करावा। खरं तर ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हेतू हा शुद्ध आहे की समाजातील अशा नालायक प्रवृत्तीच्या महाराज मंडळींना बोलून आपणच आपल्या धर्माची बदनामी करू नये, आपणच आपल्या वारकरी संप्रदायाला कलंकित करू नये, हीच आमची स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका आहे। मात्र सातत्याने सुनीता आणि अभिमन्यू सारखे महाराज मंडळी वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचा पाप करत आहेत। परंतु आता वारकरी संप्रदायातील अशा महान साधक महात्म्यांनी समोर येण्याची अत्यंत गरज आहे। व्यक्तिमत्वांना आवाहन आहे की तुम्ही समोर आलं पाहिजे, या संदर्भात भाष्य केलं पाहिजे आणि जर का तुम्ही समोर आले नाही तर नको तो संदेश समाजात जाईल। समाज अशाच भडव्या आणि फसव्या लोकांना बळी पडेल। निश्चितपणे शब्द कठोर आहेत, परंतु त्यामागील भावना देखील तेवढ्याच तीव्र आहेत। कारण हा सर्व प्रकार आम्ही उघड्या डोळ्याने बघितला आहे। कशा प्रकारे आपल्या पैशाच्या आणि आपल्या ओळखीच्या जोरावरती, आपल्या राजकीय आणि आर्थिक बळाला अनुसरून एखाद्या सर्वसामान्य नाबालिक मुलीला छेडलं जातं, तिच्या अब्रूची लत्करे उडवले जातात। एवढंच काय तर तिच्या आई वडिलांना देखील मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो। का तर तुम्ही वारकरी संप्रदायाचे पायक आहात का? तर तुम्ही महाराज कीर्तनकार आहात म्हणून तुमच्यापेक्षा सर्वसामान्य हमालबरा कोणीतरी म्हटला आहे ना, पैसा तर काय ... कोणीही कमवत तशातला हा प्रकार आहे। खरं तर आपण सर्वांनीच एक समाज म्हणून विचार करायला हवा। सुनीता आंधळे यांच्यासारख्या जर महिला कीर्तनकाराकडे आपण आपल्या मुली शिक्षणासाठी पाठवत असेल तर आपण आपल्या हातानेच आपल्या पायावरती दगड मारत नाही ना, हा विचार करणं अत्यंत गरज आहे। फक्त एखाद्या संस्थेला, महिला वारकरी शिक्षण संस्थेला जर संत भगवान बाबाचं नाव देऊन आपला बचाव होत असेल असं जर सुनीता आंधळेला वाटत असेल तर हे कदापि शक्य नाही। मग सुनीता आंधळे जर जातीवाद यामध्ये निर्माण करत असेल, आम्ही केवळ विशिष्ट जातीचे आहोत, विशिष्ट प्रवर्गातील आहोत म्हणून आम्हाला बदनाम करण्याचा षडयंत्र करत आहेत असा आरोप करत असतील, खरं तर सुनीता आंधळेंना हे बोलण्याचा अधिकार आहे। त्यांनी ते बोलायचं, त्यांनी ते बोललंच पाहिजे, परंतु त्यासाठी त्यांनी प्रसार माध्यमांच्या समोर येणं अत्यंत गरजेचं आहे। त्या जर त्यातल्या नाही, त्या एवढ्या धुतल्या तांदळ्यासारख्या आहेत, एवढ्या त्या सत्यवादी आहेत, तर त्यांनी प्रसार माध्यमांच्या समोर येऊन आपलं स्पष्टीकरण आणि खुलासे करावेत आणि आमच्या प्रश्नांचे उत्तर देखील द्यावेत। यात अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे हे प्रकरण जातीवादाच्या दृष्टीने खूप फोफण्यात आलं। या संदर्भात वांजारी समाजाच्या अनेक लोकांनी जाहीरपणे सुनीता आंधळेला समर्थन दिलं, परंतु ज्या मुलीवरती अत्याचार झाला ती कोणत्या समाजाची नसून ती आपलीच लेक आहे, हा विचार करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे। केवळ आपल्या समाजाची महिला कीर्तनकार आहे, तिची बदनामी होत आहे म्हणून तिने केलेले पाप झाकणं हे अत्यंत चुकीचं आहे, अत्यंत गंभीर आणि अत्यंत नालायकपणाचे लक्षण असल्याचं आम्ही मानतो। त्यामुळे या संदर्भात कोणीही जातीवाद करू नये। जी काही भूमिका आहे ती फक्त अन्याय अत्याचाराच्या विरोधात बोलण्याचे आहे। यामध्ये जातीवाद असता तर कधीही सुनीता आंधळे आणि बाळासाहेब सानप त्याचबरोबर इतर आरोपींची बाजू कोणीच ऐकून घेतली नसती। परंतु एवढे सर्व पुरावे असताना, एवढे सर्व खुलासे होत असताना सुद्धा केवळ आणि केवळ आपला बचाव करण्यासाठी आता सुनीता आंधळे आणि तिचे सर्व सहकारी जातीची आड लपण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु आता सुनीता आंधळेच्या पापाचा गडा भरला आहे। तिला तुरुंगात जाण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही, त्यामुळे तिला आपले संपूर्ण गुन्हे जाहीरपणे कबूल करावे। या संदर्भात जे काही कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे ती शांतपणे भोगावे। एवढेच नाही तर या प्रकरणातील जे कोणी छुपे आरोपी आहेत त्यांना देखील समोर आणून त्यांची देखील नावे यामध्ये स्पष्ट करावी असं देखील आवाहन एक नागरिक म्हणून आमच्याकडून देखील त्यांना करण्यात येत आहे। सुनीता आंधळे, तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र ताई म्हणून डोक्यावर घेऊन
घेऊन फिरत होता, परंतु ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या डोळ्याने एका अल्पवयीन मुलीवर होणारा अत्याचार उघड्या डोळ्याने बघितला, त्या दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात तुमच्याबद्दल स्थान हे राहिलं नाही. त्यामुळेच तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये सुनीता आंधळे असं म्हणण्यात आलं आहे. नाही तर तुम्ही तुमची प्रतिष्ठा जपली असती. तुम्ही वारकरी संप्रदायाचं ब्रीद वाक्यच पालन केलं असतं. तुम्ही वारकरी संप्रदायाचा आचरण केलं असतं. तुम्ही असेल, तुमच्या नवऱ्याने, तुमच्या देराने असेल, त्याचबरोबर जे कोणी यात आरोपी आहे, जर पालन केलं असतं तर आज तुम्हाला या ठिकाणी आदराने आणि सन्मानाने आम्ही वागणूक दिली असती. परंतु ज्या नीच पद्धतीने त्या 19 वर्षीय मुलीसोबत वागलात, याच नीच पद्धतीने तुम्ही तुमच्या संस्थेत असणाऱ्या 100 मुलींपैकी किती मुलींसोबत वागलात हे सुद्धा एकदा स्पष्ट करावे. खरं तर ही सर्वात मोठी भीती आहे आणि ही सर्वात मोठी बाब आहे. या सुनीता आंधळेच्या संस्थेतील सर्व अल्पवयीन आणि वारकरी शिक्षण घेणाऱ्या मुलींची चौकशी करण्यात यावी, त्यांची शहानिशा करण्यात यावी, अशी मागणी आळंदी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. खरं तर हे प्रकरण आम्ही सातत्याने उचलून धरत असताना आमच्यावरती देखील अनेक टीका टिप्पणी, आरोप प्रत्यारोप, एवढंच काय तर आम्हाला देखील जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. कारण यांचे खूप मोठे राजकीय संबंध आहेत. यांचे खूप 2 नंबरच्या लोकांसोबत संबंध आहे. त्यामुळे ते आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. प्रभावशाली व्यक्ती पैशाच्या जोरावर आणि ताकदीच्या जोरावरती काहीही करू शकतात. हे सर्वोत्त आहेत. ते हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासाठी हे प्रकरण छोटं आहे, परंतु आमच्या सारख्यांसाठी हे प्रकरण छोटं नाही. कारण आमच्याही घरात मुलीबाळी आहेत. आमच्याही मुलीबाळी उद्या आम्हाला शिक्षणासाठी बाहेर पाठवायचे आहेत. आणि जर का आपल्या मुलीबाळी सोबत असं झालं तर आपल्याला काय वाटेल, आपली काय भावना असेल, तशीच भावना त्या बिचाऱ्या आई वडिलांची सुद्धा असेल ना, हा सुद्धा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मंडळी, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं मत, प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की कळवा.